Hello, good afternoon. I'm Arya Apte, your teacher for accountancy. As we know, in BCom second year, um, BCom second year, there are three books. Three books. One is bank reconciliation, bank accounting and partnership, and accounting in partnership, non-profit making association. So, um, let's we start uh, first book, which is bank reconciliation statement, bank bill of exchange, and depreciation. Uh, Bank reconciliation statement means the statement which is correlate our books and bank books in good manner. Let's I start share the screen of our PC. मोठं करायचं. So in first chapter त्याचं नाव आहे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. मी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही स्टुडंटसाठी हे एक्सप्लेन करणार आहे. तर का तुम्हाला कसं होतं ते बघूया आपण. या फर्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर वी हॅव टू ऑलरेडी लर्न अवर कॅश बुक अँड कॅश bank column during first year in COM 106 course. In this chapter, the object is we shall understand the meaning of bank reconciliation statement. We will be in a position to know the different return, create a difference in a bank balance as per cash book and as per the passbook. We will come know the need and the importance of the preparing a bank reconciliation statement. We can prepare bank reconciliation statement. We can find out the different types to be recommended while the preparing a bank reconciliation statement. We will understand a various types of bank reconciliation statement. In subject description, what is bank reconciliation statement, why it is prepared, what is the process of preparation. To find out the answer of those questions, let understand the meaning of bank reconciliation statement. A statement showing the source of this agreement between the balance shows by bank passbook and the balance shows by the cash book under bank column at the end of specific period of month. It's called a bank reconciliation statement. Statement generally in the prepared at a end of every month by the bank. If the transaction which the bank are large in number, the bank reconciliation statement is prepared at pages. Yes, ma'am. Pages. Mute होशील. No, ma'am. Sorry. In this transaction, we with the bank are the large in number of bank reconciliation statement is prepared and end of the every week. म्हणजेच काय होतं माहितीये का, जेव्हा बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ही कसं येस काय बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट केव्हा प्रिपेअर करतात माहितीये का. आता मी एक एक्झाम्पल सांगते. समजा आपण चेक बँकेमध्ये दिलेला आहे आणि
त्या बँकेमध्ये ते चेक दिल्यानंतर आपल्याला तो 3 दिवसानंतर आपल्या पासबुकमध्ये दिसतो. आता जर का या प्रोसेसमध्ये जर का तुम्हाला तो 3 दिवस दिसत नाहीये, म्हणजेच आता आपल्या इथं ते पैसे आपल्या अकाउंटला दिसत नाहीये, म्हणजे ते हरवले का किंवा ते आपल्याकडे नाहीत का? तर तशी गोष्ट नाहीये. इट्स अ बँक प्रोसेस आणि ते 3 दिवसानंतर आपल्या इथं रिफ्लेक्ट नॉर्मली होतं. तर जेव्हा आपण चेक पास करायला देतो, तेव्हा 3 दिवसाच्या नंतर ते आपल्या पासबुकमध्ये दिसायला देतात. पण आता जर का ते आपल्या इथं पासबुकमध्ये दिसत नाहीये, तर तो आपला लॉस झाला का? किंवा ते आपल्या बिझनेसमध्ये पैसे नाहीत का? असं होऊ नये म्हणून हे जे स्टेटमेंट तयार होतं, त्याला म्हणतात बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. इट इज अ मेकअप ऑफ दीज स्टेटमेंट. म्हणजे आपण जेव्हा असे ट्रान्झॅक्शन्स होतात, जेव्हा बँकेमध्ये होतात, तेव्हा पासबुक आणि आपल्या बँकेचं कॅशबुक ह्याच्यामध्ये सिमिलर किंवा त्याच्यामध्ये सेम गोष्ट दिसण्यासाठी हे बेसिकली प्रिपेअर करण्यात येतं. नंतर या स्टेटमेंटमध्ये नॉर्मली काय काय टर्म्स आपण हे करू शकतो, तर चेक डिपॉझिट्स झाले पण ते अजून कलेक्ट नाही झाले किंवा चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट, असे जेव्हा ट्रान्झॅक्शन्स होतात तेव्हा आपल्याला ते आपल्या अकाउंटमध्ये घ्यावं लागतं किंवा एक स्टेटमेंट तयार करावं लागतं. तेव्हा 1 बाय 1 ते प्लस ॲडिशन अँड सबट्रॅक्शन्स करून आपल्याला एक्झॅक्ट अमाउंट ही आपल्या पासबुक आणि कॅशबुकची सिमिलर करावं लागते. म्हणजे थोडक्यात काय की समजा आपल्याकडे आहेत 10 रुपये. 10 रुपये आपण एकांना उसण्यावारी दिले. पण ते आपले नाही आहेत का? तर तसं नाही. आपल्याला ते 2 दिवसानंतर भेटणार. पण आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये 10 रुपये आहे हे तर दाखवावं लागणार की नाही? तर आपण त्याच्या नावाने क्रेडिट असं म्हणून देऊ. म्हणजे जो कोण एक्स पर्सन आहे त्याच्या. हीच सेम गोष्ट आपल्याला बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटमध्ये सुद्धा करावं लागते. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे काही त्यांनी मुद्दे दिलेले आहेत. काही मुद्दे दिलेले आहेत. 1 बाय 1 ते आपण बघूयात. पहिला मुद्दा आहे चेक डिपॉझिट इंटू बँक बट नॉट कलेक्टेड. म्हणजे चेक डिपॉझिट झालेला आहे पण तो कलेक्ट झालेला नाहीये बँकेमध्ये. दुसरा पॉइंट आहे की चेक इश्यूड म्हणजे चेक तर निघालाय बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. त्याचं कसं आपण कॅशबुकमध्ये घेणार किंवा पासबुकमध्ये घेणार. थर्ड हे आहे इंटरेस्ट क्रेडिटेड बाय बँक. आता बँक परस्पर काही इंटरेस्ट क्रेडिटेड करते किंवा डेबिटेड करते. ते जर झाले तरी पण डिफरन्स येऊ शकतो किंवा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असे डिफरन्स येऊन जातात. डिसऑनर चेकला सुद्धा असा टर्म येतं. नंतर अमाऊंट कलेक्टेड बाय बँक ऑन बिहाफ ऑफ द कस्टमर and commission, service charges, interest and loan etc. record in passbook only. जर पासबुक मध्ये याची एंट्री झालेली आहे आणि आपल्या कॅशबुक मध्ये नाही झालेली तर आपल्या कॅशबुक मध्ये ती एंट्री करावी लागणार. म्हणजे काय, आपल्याकडे 2 हात आहेत. दोन हात आहेत, तर एका हातावर जर का तुम्ही 10 लिहिलेले आहेत तर दुसऱ्या हातावर सुद्धा आपल्याला ते 10 लिहावं लागणार. म्हणजेच काय की इथलच्या बुक्सची एंट्री तिथं दिसली पाहिजे आणि कॅशबुकची एंट्री पासबुकमध्ये आणि पासबुकची एंट्री कॅशबुकमध्ये दिसली पाहिजे. तरच आपले अकाउंट हे इंटॅक्ट असतील. आणि जर का तिथं डिफरन्स असेल तर आपल्याला लाईफ लॉंग तो डिफरन्सच लागणार आहे. तर हे कव्हर अप करण्यासाठी आपल्याला हे स्टेटमेंट तयार करावं लागणार आहे. स्टेटमेंट कसं तयार करायचं, तर पहिल्यांदा आपण ते बघणारच आहोत. पण जस्ट एक प्रायमरीली जर हे सगळे जे 9-10 पॉइंट आहेत ते पूर्ण आपल्याला मेन्शन करावं लागणार आहेत. आपल्याला क्वेश्चन काय असतो की असे 3-4 पॉइंट्स दिलेले असतात खाली आणि आपल्याला पासबुक चं अमाऊंट दिली असते किंवा कॅशबुकची अमाऊंट दिली असते. त्याच्या अपोजिट आपल्याला त्याचे प्रिपेअर करून ती अमाऊंट आपल्याला आणावं लागत असते. आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू
तेव्हा ते आपल्याला क्लिअरली दिसेलच. पण आता तरी हे 10 पॉइंट्स तुम्ही जस्ट लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला त्यावेळेस आपल्याला ते युजफुल असतील. तर त्यांनी पुढे आता प्रोसेस दिलेली आहे, प्रोसेस सगळी. आता स्पेसिमम दिलेला आहे. एक स्पेसिमम म्हणजे एक प्रोफार्मा म्हणा. तर हा काही पाठ करायचा नाही. हा आपल्याला आपल्या आपल्या आकलन शक्तीवर विश्वास ठेवून आपल्याला हे सर्व काही करायचं आहे. तर जर बँक बॅलन्स ॲज पर कॅशबुक असेल तर काय ॲडिशन होईल आणि काय सबस्ट्रॅक्शन होईल असं दिलेलं आहे. आणि बँक बॅलन्स ॲज पर पासबुक असं दिलं असेल तर काय ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. आता तुम्ही बघत असाल तर ह्याचे अपोजिट हे आहेत. जर लेस ॲडिशन असं. आता मला तर आपण हे जो प्रोफार्मा आहे तो तुम्ही जस्ट एकदा तुमच्या डोळ्याखालून घाला. आणि हेच मी मराठी मीडियमला सुद्धा सांगते, जर का बघत असाल तर तुम्ही. हे त्यांनी सगळं रोकड पुस्तिका म्हणतात त्याला मराठीमधून. बँक जुळवणी पत्रक हा एक प्रोफार्मा आहे, जस्ट नजरेखालून घाला. आपण पुढच्या लेक्चरला ह्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते आपण बघणार आहोत. आता मी तुमचाच जो आहे कॉम 210 हा सब्जेक्ट मी स्टार्ट करणार आहे. तर जस्ट होल्ड, मी स्क्रीन शेअर करते तुम्हाला. सगळ्यांनी मला वाटतं हे नोट डाऊन केलेलंच असणार आहे. तर आपण 210 आता सॉल्व हे करूयात. बॅक वायसी 210 हे आणि अजून एक. Yes. आणि मराठीचं ओके. फॉर्म 2 हा हे मराठी. हा इंग्लिश. येस. आता आपण अकाउंटिंगचा थोडा पार्ट बघितला आणि जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट होता तो. आता आपण आपला एक अजून एक सब्जेक्ट आहे बिझनेस लॉ, त्याचा आपण आता बघणार आहोत. तर तुम्हाला
सांगायचं असं की हे जे दोन्ही सब्जेक्ट आहे असे सायमल्टेनियसली आपल्यासोबत असणार आहेत आणि मी ह्याचे दोन्ही लेक्चर्स घेणार आहे. मी आर्या आपटे. तर आत्ता आपण बिझनेस लॉ या किंवा व्यावसायिक मराठीतच त्याला म्हणतात व्यावसायिक कायदे हा आपण सब्जेक्ट बघणार आहोत. याला कॉम 210 असा कोड आहे. तर बेसिकली हा सगळा थेरॉटिकल पार्ट आहे आणि तुम्ही बघतच असाल मी तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे. प्रायमरीली हे सगळे ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, कॉन्ट्रॅक्ट आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट, नंतर फॅक्टरी ऍक्ट, नंतर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट, मिनिमम वेजेस ऍक्ट, हे सगळे ह्याचे 12 युनिट आहेत वेगवेगळे. तर आपल्याला हे सगळे काही कव्हर करायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आपण पहिल्यांदा यावेळी स्टार्ट करणार आहोत. लेट सी कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट काय म्हणतं ते. आता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि नाही बस सर्दी होती रात्री. जे ज्यांनी पूनम तू म्यूट झाली तरी काही हरकत नाही कारण तुझं रेकॉर्ड होत आहे सगळं काही इथं. थँक्यू पूनम. थँक्यू. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आपण आता बघत होतो. बेसिकली यालाच मराठीमध्ये सुद्धा त्याला भारतीय करार कायदा असं म्हणतात आणि तो 1872 1872 ला डेव्हलप झाला. आता का झाला तर आपल्या इथं एक तर वर्ल्ड मध्ये व्हेरियस इंडस्ट्रियल इव्होल्युशन झालं म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट खूप होऊ लागली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की the evolution of the world has been a continuous process of the century. Man used to like animal, but with the help of brain, man has been intellect change in his life and made easy and comfortable. Man is social animal having lives which other human beings, which the tribe or community comes together in a necessary and have ultimately between themselves, without which the life will be in intolerable and not burnable. It involved the human beings also made progress and they make the industrial revolution. In this revolution, the all humans are make sure that they make various process goods and make to sell, and after this demand is increases, the more offenses are come out, and afterward the law are created and make it easy and a valuable life with the help of these laws. म्हणजेच आता मराठीमध्ये सांगायचं झालं तर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं. त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण प्रोसेस वेगवेगळी प्रोसेस करून वेगवेगळे डेव्हलपमेंट होत गेल्या आणि डेव्हलपमेंट झाल्यावर वेगवेगळ्या गोष्टी तयार होत गेल्या आणि त्याच्यात देवाणघेवाण वाढली, डिमांड अँड सप्लाय वाढला आणि त्याच्यामधून आपल्याला व्हेरियस जसे सेल अँड परचेसेस वाढलं तसंच आपल्याला
लॉची गरज पडू लागली आणि लॉ येस काय लॉची गरज पडू लागली तर ह्याच्यासाठी हे लॉ डेव्हलपमेंट झाले इन ए व्हेरी human life comfortable his explain behavior in governance by the application of these rules and compliance. Such rules is made mandatory to achieve the desired result. These rules and regulations are treated as a act. These rules and being the human beings to even every citizen has follow the same. म्हणजे काय ह्या असे रूल्स डेव्हलप झाले आणि ऍज पर रूल्स जावं आणि नीट लॉफुल बिझनेस करावा असं ठरवण्यात आलं. तर आता तुम्हाला मराठीमध्ये सांगते मी. आपल्या बुक्स मध्येच हे सर्व काही आहे. हा करार कायदा. तर काय प्रायमरीला काय झालं की आपली जगामध्ये औद्योगिक क्रांती झाली, सर्व जग जवळ आलं, अनेक धर्म, जात, वंश, व्यक्तीने, समूहाने एकत्र राहण्यास सुरुवात केली आणि देवाणघेवाण वाढली आणि ते सुरळीत चालण्यासाठी असे आपल्याला कायदा करावा लागला. आता कायदा हा ढोबळमानाने एक अर्थाने नियम म्हणजेच कायदा असं ते म्हणण्यात आलेले आहे. कायद्याचे स्थान सर्व राष्ट्रांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा सर्वोच्च संस्था स्थापन करण्यात असते. अशा वेळी लोकशाही पद्धतीने निर्माण झालेली संसद असते तर कधी धर्माच्या नावाखाली धर्मगुरूंची राज्यसत्ता असते. हुकुमशाही राष्ट्रांमध्ये सर्व सत्ता एकत्र व्यक्तींच्या ताब्यात असते. तर या सत्तेमध्ये सर्व नागरिकांना जे कायदे केलेले असतात ते सर्व पाळलेच पाहिजे असा दंडक असतो. या कायद्यांचे निरनिराळे प्रकार असू शकतात. उदाहरणार्थ घटनात्मक कायदे, व्यापारी कायदे, औद्योगिक कायदे. यालाच इंग्लिशमध्ये पण वेगवेगळे आहेत नावं. त्यांनी तेच एक्सप्लेन केलेलं आहे. आपण बघूयात ते पण. like various law like Hindu, British law and various contracts. त्यांनी पुढे डेफिनेशन पण दिलेली आहे. Contract means a legally enforceable agreement between two persons where two or more persons get legal right and some have to fulfill corresponding legal responsibilities. An agreement which can be enforced in the court of law in the contract. आता ह्यालाच मराठीमध्ये आपण म्हणू शकतो करार म्हणजे कायदेशीररित्या अंमलबजावणी करणारे दोन व्यक्तीमध्ये असे ठराव की ज्यामधून एका किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीने कायदेशीर अधिकार प्राप्त होतात. तर काहींना या कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि सर फ्रेडरिक पोलक या ज्या ठरावाच्या कायदेशीर अंमलबजावणी करता येऊ शकते त्या ठरावांना करार असे म्हणतात. आता हे दोन्हीही इंग्लिश आणि मराठीमध्ये मी आता तुम्हाला एक सांगितलं. तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय की एक किंवा दोन पर्सन एकत्र येतात आणि दे मेक वन डिसिजन that we done this project or program or product and make legal activity on paper and they make one contract. Contract means one statement that we done this such things. आता कॉन्ट्रॅक्टचा फॉर्म्युला काय तर ऍग्रीमेंट प्लस एन्फोर्सेबल इन कोर्ट्स. म्हणजे ऍग्रीमेंट असं झालं पाहिजे लिगली आणि त्याच्यावर सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की हे आपल्याला करायला पाहिजे तरच तो कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो. त्याच्यामध्ये बेसिकली दोन एंटिटीज असणं फार गरजेचं आहे हे ह्यांनी सांगितले. त्यांनी पुढे काही ट्रू अँड फॉल्स आणि वेगवेगळे हे पण दिलेले आहेत, क्वेश्चन पण दिलेले आहेत, ते तुम्ही बघालच.
it is not always necessary that every contract will be based on all about the principles, but the above the general rules on which an agreement found the different type of considered by the given below. Legal enforcement means the any agreement which can be performed and enforced in the court of law is termed as a legal enforcement. Okay. Void agreement, an agreement in performance of which cannot be legally enforced in void agreement. Void agreement in section, an agreement which enforced by law at the option of one or more of the parties there, but not at the option of other uh, or others in an viable contract. Illegal agreement, an agreement which is not within the framework of the law, and any agreement which the prevailing specifically probables in the illegal agreement. Enforceable agreement means the agreement which cannot be performed due to the any legal and technical defects for any reason in which enforceable agreement. However, when the defects are removed in some because a legal agreement, enforced agreement are not illegal. The above of 5 different kind of agreements, the first one is valid and enforceable contract, and the last one is not excludable. मीन्स हे पाचीच्या पाची असे हे अग्रीमेंट्सचे काइंड्स आहेत जे आपण आता पाहतो आहोत. हेच मराठीमध्ये यांना असं कायदेशीर ठराव, व्यर्थ ठराव, वर्जनीय ठराव, बेकायदेशीर ठराव आणि अंमलबजावणी किंवा अयोग्य ठराव, हे असे 5 प्रकारचे ठराव असू शकतात जे जे या प्रकारामध्ये आहेत. तर त्यांनी असे 13 मुद्दे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कायदेशीर प्रस्ताव, स्वीकृती, कायदेशीर संबंध, व्यक्तिगत पात्रता, मुक्त संमती, प्रतिफल, व्यर्थ नसलेला ठराव, कायदेशीर शिष्टाचार, सामाजिक मान्यता, ठराव पूर्तता होण्याची शक्यता, किमान 2 व्यक्ती किंवा काही कारणाचे लेखी दस्तावेज, काही कारणाचे नोंदणीकरणच्या कायद्याची मान्यता, असे त्यांनी काही तत्वे दिलेली आहेत. तर हे सर्व तत्वे आपण पुढे बघणारच आहोत. तर काही त्यांनी असे मध्ये चुकी बरोबर वगैरे पण दिलेले आहेत, ज्याने की आपल्याला त्याच्यामधला काही पार्ट समजावा. हे तुम्ही सॉल्व करावं. आपण पुढच्या ह्याच्यामध्ये हे बघणारच आहोत की त्याचे वैशिष्ट्य आणि काय असू शकतात. हे मी पुढच्या लेक्चरला नक्की घेईल. कायदेशीर प्रस्ताव व स्वीकृती आपण नेक्स्ट लेक्चरला आपण घेणार आहोत. तर आपण आजची उजळणी करूया. येस, कुणाला काही क्वेश्चन आहे? कुणाला काही क्वेश्चन आहे? आय थिंक आपण आता एकदा रिवाइज करूया हे. तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर कॉन्ट्रॅक्ट हे ॲग्रीमेंट असतं आणि त्याच्यामध्ये प्लस एन्फोर्सेबल म्हणजे ते ॲग्री झालेलं असतं तरच तो कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो. एका माणसात कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही, त्याच्यात मिनिमम 2 माणसं तरी आपल्याला कॉन्ट्रॅक्टसाठी लागतात. हे लॉ का बरं निर्माण झालं? तर जेव्हा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली आणि एक पूर्ण अर्थव्यवस्था नीट आणि इंटॅक्ट राहण्यासाठी आपल्याला काही नियम घालून देण्यात आले आणि ॲज पर त्या नियमानुसार आपण जर गेलो तरच
आपलं व्यवस्थित ट्रान्झॅक्शन्स होतील म्हणून हे लॉ आपल्यासाठी घालण्यात आला. त्याच्यामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हे आपण आत्ताच जस्ट बघत होतो. हा बेसिकली ब्रिटिशांनी आणलेला असलेला लॉ आहे आणि तो आपण अप्लाय करतो आहोत. त्याच्यात अमेंडमेंट होत गेल्या, पण जस्ट आपण तो आपण यूज करत आहोत. आणि नंतर आपण त्याच्यानंतर व्हेरियस टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट बघितले. त्याच्यामध्ये लीगल, व्हाईड, व्हायबल, इल्लीगल आणि अनफोर्सेबल ॲग्रीमेंट असे आपल्याला 5 प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आपण बघितलेले आहे. आता आपण पुढे लीगल प्रोसेस बघणार आहोत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. हे आपण सगळे काही नेक्स्ट लेक्चरला आपण बघू शकू. टिल दॅन हे दोन्ही सब्जेक्ट आपण या वेळेत घेणार आहोत. एक तर कॉम 208 आणि कॉम 210. येस. तर टिल we stop this lecture at now.